दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी ग्रामपंचायती अंतर्गत गोहिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2-3 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर शाळेच्या अत्यंत खराब रस्त्याबाबत रील व्हायरल केली होती। त्यानंतर या प्रश्नाची दखल घेत सोशल मीडिया पत्रकारांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची बिकट अवस्था जगासमोर आणली। या वृत्ताची राज्यासह देशभर माध्यमातून दखल घेतल्यानंतर प्रशासनही तातडीने सक्रिय झाले। आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शर्मा आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। पाहणी दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत जाब विचारला। मंजूर झालेली कामं तात्काळ मार्गी लावावीत, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। तसेच संबंधित ठेकेदाराविरोधातही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांसह आमदारांनी केली आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना चिखलातून जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब असून हा रस्ता दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी चिखलात बसून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनामुळे आणि माध्यमांनी सातत्याने लावून धरलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।